रात्रीचे 10:30 वाजले होते. गावात शांतता पसरली होती. मंद वारा वाहत होता आणि मंदिरातून परतणाऱ्या लोकांच्या पावलांचे आवाज हळूहळू कमी होत होते. अमित, त्याचे आई वडील आणि त्याची पत्नी मिताली मंदिरातून घरी परत होते. सगळे कारमधून उतरले, पण वातावरण थोडं विचित्र होतं. कोणीही काहीही बोलत नव्हतं. घरात प्रवेश करताच अमितला जाणवलं, आज घरात काहीतरी बदललं आहे. नेहमीप्रमाणे हसण्याचा आवाज येत नाही. टीव्ही बंद आणि घरात एक अजब शांतता होती. आई थेट स्वयंपाकघरात गेली. मिताली काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली. अमितने वडिलांकडे पाहिलं. बाबा, काय झालंय? वडील म्हणाले, तू आधी फ्रेश हो, मग बोलू. अमितच्या मनात शंका वाटू लागली. जेवताना आई अचानक बोलली, तुझी बायको आम्हाला काहीच समजत नाही असं समजते. अमित थोडा चकित झाला. काय झालं ते नीट सांगा ना. आई म्हणाली, आज ती म्हणत होती की घरात सगळं बदलायचं, किचन सामान पद्धत. आम्ही इतकं वर्ष काही चुकीचं केलं का? वडीलही म्हणाले, बद्दल वाईट नाही, पण बोलण्याची पद्धत चुकीची होती. अमित लगेच मितालीकडे गेला. ती शांत बसलेली होती, डोळ्यात पाणी. मिताली, मला खरं सांग. अमित म्हणाला. मितालीने हळू आवाजात सांगायला सुरुवात केली, मी फक्त घर थोडं नीट करायला सांगितलं, नवीन गोष्टी आणूया असं म्हणाले. पण आईने लगेच मला थांबवलं. कसं? त्या म्हणाल्या, आम्हाला शिकू नकोस. मला खूप वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी वातावरण अजून बिघडलं. आई आणि मिताली एकमेकांशी बोलत नव्हत्या. घरात दोन गट तयार झाले होते. अमित मध्ये अडकला. शेजाऱ्यांनाही लक्षात द्यायला सुरुवात केली. गावात चर्चा सुरू झाली. नवीन सून आली, घरात भांडण सुरू झालं. अमितचा संघर्ष. अमित ऑफिसमध्येही अस्वस्थ होता. त्याला आठवत होतं, लग्नाच्या वेळी सगळे किती आनंदात होते. आईने मितालीला आपल्या मुलीसारखं स्वीकारलं होतं. मग आता असं का होत आहे, तो विचार करत होता. त्या रात्री वडिलांनी अमितला एक गोष्ट सांगितली. जेव्हा तुझी आई या घरात आली होती तेव्हा तिलाही खूप त्रास झाला होता. तुझ्या आजीशी तिचेही मतभेद होते. अमित आश्चर्यचकित झाला. मग आई आता तसंच का वागते? वडील म्हणाले, कधी कधी माणूस स्वतःचा भूतकाळ विसरतो. एक दिवस छोट्या गोष्टीवरून मोठं भांडण झालं. मितालीने किचनमध्ये काही बदल केले होते. आईला ते आवडलं नाही. तू मला विचारलं तरी नाहीस, आई रागाने म्हणाली. मिताली ही संतापली. मी या घरची सून आहे ना, मला काहीतरी अधिकार आहेत किंवा नाही? दोघींमध्ये जोरदार वाद झाला. त्या रात्री अमितने ठरवलं, आता हे थांबवायलाच पाहिजे. त्याने दुसऱ्या दिवशी सगळ्यांना एकत्र बोलवलं. अमित म्हणाला, आज आपण सगळं स्पष्ट बोलूया, कोणाचीच मन दुखवायचं नाही. आई म्हणाली, मिताली आम्हाला कमी समजते. मिताली म्हणाली, नाही आई, मला तसं अजिबात वाटत नाही. मला फक्त घर सुधारायचं होतं. वडील म्हणाले, दोघींचीही म्हणणं बरोबर आहे, पण पद्धत चुकीची आहे. थोडा वेळ शांतता पसरली. मितालीने पुढे येऊन आईचा हात धरला. माफ करा, मी जास्त घाई केली. आईच्या डोळ्यात पाणी आलं. मीही रागात बोलले, तू वाईट नाहीस. त्या दिवसानंतर घरात बदललं. मिताली हळूहळू बदलत सुचवू लागली. आईही तिचं ऐकू लागली. दोघींमध्ये संवाद वाढला. काही महिन्यांनी घर पूर्णपणे बदललं, फक्त दिसण्यात नाही तर नात्यामध्येही. अमित हसत म्हणाला, आता घर खरंच घरासारखं वाटतंय. यातून आपल्याला असं शिकवण मिळतं की प्रत्येक वेळी सासरेकडील लोकांचीच चूक नसते, प्रत्येक वेळी सुनीही चुकीची नसते. खरी समस्या असते गैरसमज आणि संवादाचा अभाव. ही कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.